नमस्कार मित्रांनो, आपलं ऑनलाईन तयारीमध्ये स्वागत आहे। आज आपण येथे अलीकडेच घडलेल्या घटनांविषयीच्या प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत। हे प्रश्न बहुतेक सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। चला तर मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। आपला पहिला प्रश्न आहे, 2018 सालच्या डिसेंबर महिन्यात सरकारी क्षेत्रातील कोणत्या बँकांमध्ये भारत सरकारने भांडवल पुरवठा केला? आपले पर्याय आहेत यूको बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI, HDFC, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, IDFC किंवा यापैकी नाही। उत्तर आहे यूको बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या 4 सरकारी बँकांमध्ये भारत सरकारने भांडवल पुरवठा केला आहे। बुडीत कर्जांमुळे देशावर आलेल्या आर्थिक संकटाला सावरण्यासाठी देशातल्या बँकिंग क्षेत्राला तारण्यासाठी केंद्रीय सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या 4 बँकांमध्ये 10,882 कोटी रुपये एवढा भांडवल पुरवठा केला आहे। त्याचा तपशील असा आहे की यूको बँकमध्ये 3,076 कोटी रुपये, सिंडिकेट बँकेकडे 1,632 कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रकडे 4,498 कोटी रुपये, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे 1,678 कोटी रुपये याप्रमाणे भारत सरकारने भांडवल पुरवठा केला आहे। घेतलेल्या निर्णयानुसार वर्तमान आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांमध्ये 65,000 कोटींऐवजी एकूण 1.06 लक्ष कोटी रुपये भांडवल केंद्रीय सरकारतर्फे पुरवले जाणार आहे। हे भांडवल पुरवल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्ज पुरवठ्याची क्षमता वाढणार आहे। त्यामुळे या बँकांना RBIच्या आणीबाणी सुधारणा कार्यवाही म्हणजेच PCA या निकषातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद याबाबतचा विधेयक 2017 हा अलीकडेच चर्चेत आला आहे। त्यानुसार भारताच्या कोणत्या वैद्यकीय संस्थेची जागा घेण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषद हा विधेयक आणला जात आहे? आपले पर्याय आहेत अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था, ऑल इंडिया ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी, भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय वैद्यकीय मंडळ। उत्तर आहे भारतीय वैद्यकीय परिषद। दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी लोकसभेत भारतीय वैद्यकीय परिषद दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आला। सप्टेंबर महिन्यात काढलेल्या अध्यादेशाला बदलण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले होते। विधेयकानुसार प्रख्यात व्यावसायिकांच्या एका समितीला भारतीय वैद्यकीय परिषद, इंग्रजीमध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया चालवण्याची परवानगी देण्यात आली। हे विधेयक संचालक मंडळामध्ये म्हणजेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्स या मंडळामध्ये परिषदेचे अधिकार प्रदान करते। विधेयकानुसार बोर्ड ऑफ गव्हर्नरमध्ये नामवंत व्यक्ती तसेच एम्स आणि PGI चंदीगडचे संचालकही असणार आहेत। वर्तमान भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 याच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2017 देशात आणण्यासाठी या विधेयकामुळे मार्ग मोकळा झाला आहे। देशामध्ये वैद्यकीय शिक्षण गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी आणि वैद्यकीय सेवांच्या सर्व पैलूंमध्ये उच्च मानदंड राखण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय परिषद याच्या जागी भारतीय वैद्यकीय आयोग या नवीन संरचनेची स्थापना करण्याचे प्रस्तावित केले गेले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने T20 टीम ऑफ द इयर 2018 याची घोषणा केली। या संघाचे कर्णधारपद कोणत्या महिला क्रिकेटपटूला दिले गेले आहे? आपले पर्याय आहेत मिथाली राज, शामिमा सुलताना, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना। उत्तर आहे हरमनप्रीत कौर। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCIने महिला ODI टीम ऑफ द इयर 2018 आणि महिला T20 टीम ऑफ द इयर 2018 या संघांना जाहीर केले। न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हिला महिला ODI टीम ऑफ द इयर 2018 या संघाचे कर्णधारपद दिले गेले, तर भारताच्या हरमनप्रीत कौर हिला महिला T20 संघाचे कर्णधारपद दिले गेले। तसेच या संघांमध्ये
स्मृती मंधाना आणि पूनम यादव या 2 भारतीयांचा समावेश आहे. येथे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेबद्दल जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी या संघटनेची इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स या नावाने स्थापना केली आणि 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातच्या दुबई शहरात आहे. या संघटनेमध्ये 105 सदस्य देश आहेत आणि 12 पूर्ण सदस्य आहेत जे कसोटी सामने खेळतात. आपला पुढचा प्रश्न आहे, 2018 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून 6 स्मारकांना संरक्षित आणि राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित केले गेले. तर या 6मध्ये कोणत्या स्मारकाचा समावेश नाही आहे? आपले पर्याय आहेत आगा खानची हवेली, हाथीखाना, निमराना बाओरी, काच महाल. उत्तर आहे आग्राचे काच महाल. 2018 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून 6 स्मारकांना राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित केले गेले. त्यात महाराष्ट्रात नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्षे जुनी इमारत, आगा खानची हवेली आणि हाथीखाना जी दोन्ही आग्रामधील मुघलकालीन स्मारके आहेत, तर राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातली प्राचीन इमारत निमराना बाओरी, ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील रानीपूर झालेर येथील मंदिरांचा समूह आणि उत्तराखंडच्या पिठोरागड जिल्ह्यातल्या कोटली येथील विष्णू मंदिर अशा 6 स्मारकांचा या यादीत समावेश आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व विषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम 1958 यामध्ये प्राचीन स्मारक या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत प्राचीन स्मारक घोषित केले जाते जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे. या 6 स्मारकांच्या समावेशाने आता देशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत 3693 संरक्षित स्मारके आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारीला नासाच्या न्यू हॉरिझन्स या अवकाश यानाने आत्तापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या अंतराळामधील दगडाला भेट दिली. अंतराळामधील या दगडाचे नाव काय? आपले पर्याय आहेत अल्टिमा थुले, कॅलियम, डिमोस, ड्रॅको. उत्तर आहे अल्टिमा थुले. अमेरिकेच्या नासाच्या पाठवलेल्या अंतराळ यानाने आत्तापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या आणि सर्वात जुन्या घटकाचे छायाचित्र अलीकडेच काढले आहे. या घटकाचे अल्टिमा थुले असे नामकरण झाले आहे. हे आत्तापर्यंतचे अंतराळातले सर्वात दूरवरचे लहान घटक आहे. हे घटक पृथ्वीपासून सुमारे 4 अब्ज मैल इतके दूर आहे, जे क्लिपर बेल्ट या क्षेत्रामध्ये आढळते. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या क्षेत्राला पुनर्रचना करून पुन्हा कर्ज देण्यासाठी RBIने 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याची परवानगी दिली? आपले पर्याय आहेत MSME, ऊर्जा उद्योग, उड्डाणशास्त्र, रासायनिक. उत्तर आहे MSME. कर्ज पुरवठा होत नसल्याने अडचणीत आलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSME या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 कोटी रुपयांहून अधिक कमी कर्ज अशा उद्योगांना पुनर्रचना करून पुन्हा कर्ज देण्याची परवानगी दिली आहे. मालमत्तेचे वर्गीकरण अत्याधिक कमकुवत नसलेल्या MSME उद्योगांसाठी जे दिनांक 1 जानेवारी 2019 पर्यंत डिफॉल्ट आहेत, परंतु मानक ठरविण्यात आलेली अशा उद्योगांना विद्यमान कर्जाची एकदाच पुनर्रचना करण्याचा RBIने निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार MSME कर्ज पुनर्रचना प्रक्रिया दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत अंमलात आणणे आवश्यक आहे आणि अशा कर्जदारांसाठी संभाव्य नुकसानीस संरक्षित करण्यासाठी आधीच ठरविलेल्या रकमेव्यतिरिक्त एकूण थकीत कर्जाच्या 5% तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक बँकेला किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारीला कोणत्या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना याचे सभासदत्व सोडले? आपले पर्याय आहेत भारत आणि चीन,
अमेरिका आणि इस्रायल, सौदी अरब आणि झिम्बाब्वे, इराण आणि सिरिया. उत्तर आहे अमेरिका आणि इस्रायल. या दोन्ही देशांनी दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को याचे सभासदत्व सोडले. येथे आपण संघटनेबद्दल जाणून घेऊया. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक व मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार माहिती या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना जागतिक वारसा हा दर्जा युनेस्कोकडूनच दिला जातो. या संघटनेची स्थापना दिनांक 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन शहरात करण्यात आली. भारतासह 195 देश संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारीला कोणत्या देशाने अधिकृतपणे पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ओपेक याचे सभासदत्व सोडले? आपले पर्याय आहेत व्हेनेझुएला, नायजेरिया, कतार, सौदी अरब. उत्तर आहे कतारने. नैसर्गिक वायूचा जगातला सर्वात मोठा निर्यातदार देश अशी ओळख असलेल्या कतारने दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी अधिकृतपणे पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना, इंग्रजीमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक या समूहाचे सभासदत्व सोडले. कतारमध्ये प्रतिदिन 6 लाख बॅरल तेलाचे उत्पादन घेतले जाते आणि हा देश जगातला सर्वात मोठा LNG निर्यातदार देश आहे. येथे आपण संघटनेविषयी जाणून घेऊया. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ओपेक ही 15 देशांची एक आंतरसरकारी संघटना आहे. या संघटनेची स्थापना पहिल्या 5 सदस्य देशांकडून बगदाद शहरात 1960 साली करण्यात आली. याचे मुख्यालय 1965 सालापासून ऑस्ट्रियाच्या व्हिएना शहरात आहे. ही राष्ट्रे जागतिक तेल उत्पादनाच्या अंदाजे 43% उत्पादन घेतात आणि येथे जगात आढळून येणाऱ्या एकूणच्या 73% तेल साठा आहे. वर्तमानात असलेले ओपेक संघटनेचे सदस्य देश म्हणजे अल्जेरिया, अंगोला, इक्वेडोर, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, कतार, काँगो, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेझुएला हे देश आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आपले पर्याय आहेत ESL नरसिंहा, TBN राधाकृष्णन, राधाकृष्णमूर्ती, अशोक गजानन. उत्तर आहे TBN राधाकृष्णन. न्यायाधीश थोटाथील भास्करन नायर राधाकृष्णन यांनी 1 जानेवारी 2019 रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांचे राज्यपाल ESL नरसिंहा यांनी राज्यभवनात आयोजित एका कार्यक्रमात त्यांना शपथ दिली. या नियुक्तीसोबतच न्यायाधीश प्रवीण कुमार यांची आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2014 मध्ये जेव्हा आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण करण्यात आले, तेव्हापासून आत्तापर्यंत हैदराबादमधूनच दोन्ही राज्यांसाठी उच्च न्यायालय चालवले जात होते. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात मोकाट गाईढोरांकरिता गौवंश आश्रयस्थळ उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली गेली? आपले पर्याय आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक. उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याच्या मंत्रिमंडळाने मोकाट गाईढोरांची काळजी घेण्याकरिता आणि त्यांना छत्र प्रदान करण्याकरिता शहरी नागरी आणि ग्रामीण नागरी संस्थांच्या देखरेखीखाली गौवंश आश्रयस्थळ उभारण्याची योजनेस मंजुरी दिली. या ठिकाणांच्या नियोजनासाठी लागणाऱ्या खर्चासाठी राज्यात गायी कल्याण उपकर लागू केला जाणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशासाठी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी रुपयांमध्ये देय केलेल्या रकमेवर भरावा लागणारा कर भारत सरकारने माफ केला आहे? आपले पर्याय आहेत व्हेनेझुएला, इराण, संयुक्त राज्य अमेरिका, सौदी अरब. उत्तर आहे इराणला. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने
इराणच्या नॅशनल इरानियन ऑइल कंपनी याला भारतीय रुपयातून रक्कम देय केली आहे. त्यामुळे त्यावर द्यावा लागणारा विथहोल्डिंग कर हा माफ करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 5 नोव्हेंबरपासून होणार आहे. भारतीय बँकेमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर विदेशी कंपनीला मोठा विथहोल्डिंग कर भरावा लागतो. विथहोल्डिंग कर माफ केल्याने भारतीय तेल कंपन्या इराणच्या तेल कंपन्यांना आता 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी रक्कम देय करू शकणार आहे. 2 नोव्हेंबर 2018 रोजी भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही तेल व्यापारासाठी डॉलरऐवजी रुपयात आर्थिक व्यवहार करणार आहेत. त्यासाठी युको बँकेच्या खात्यातून व्यवहार केला जाणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? आपले पर्याय आहेत पंतप्रधान, आरोग्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री किंवा यापैकी नाही. उत्तर आहे केंद्रीय आरोग्य मंत्री. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणून पुनर्रचना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजुरी दिली. यानुसार सध्याची राष्ट्रीय आरोग्य संस्था विसर्जित होऊन त्याची जागा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण घेणार आहे. हे प्राधिकरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न राहणार आहे. योजनेच्या सुलभ आणि त्वरित अंमलबजावणीसाठी एक प्रशासकीय मंडळ असणार आहे, ज्याचे अध्यक्ष केंद्र सरकारचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असतील. आपला पुढचा प्रश्न आहे, 2 जानेवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या 3 बँकेच्या विलीकरणाला मंजुरी दिली? आपले पर्याय आहेत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि देना बँक, बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक. उत्तर आहे बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या 3 बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल 2019 पासून लागू होईल. निर्णयानुसार हस्तांतरी म्हणजेच ज्याच्या नावावर संपत्ती आणि कागदपत्रे हस्तांतरित केली जाणार आहेत अशी बँक म्हणून बँक ऑफ बडोदा याची निवड करण्यात आली आहे. तर हस्तांतरक बँकां म्हणून विजया बँक आणि देना बँक यांची निवड झाली आहे. भारतातल्या बँकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलिनीकरण असेल. विलिनीकरणानंतर ही बँक देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक बनणार. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारीला निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? आपले पर्याय आहेत हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती. उत्तर आहे क्रिकेट. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारीला निधन झाले. त्यांचा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदर सिंग संधू अशा अनेक खेळाडूंची कारकीर्द घडविण्यात मोठा वाटा होता. आपला पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकृत इमिग्रेशन तपास नाका म्हणून कोणत्या विमानतळास मंजुरी दिली? आपले पर्याय आहेत वीर सावरकर विमानतळ, झारसुगुडा विमानतळ, पुणे विमानतळ, पँगॉन्ग विमानतळ. उत्तर आहे वीर सावरकर विमानतळ. सर्व प्रवाशांच्या प्रवासासाठी वैध प्रवासी दस्तऐवजासह भारतात प्रवेश घेण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी सुविधा म्हणून अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत इमिग्रेशन तपास नाका म्हणून घोषित करण्यात आले आहे. इमिग्रेशन तपास नाक्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी अंदमान आणि निकोबार पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक यांना नागरी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज आपण येथेच थांबूया. आपल्याला आमचा हा व्हिडिओ पसंत आल्यास याला लाईक करावे, तसेच इतर व्यासपीठांवर शेअर करावं अशी विनंती आहे. धन्यवाद.